रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला हनुमंतरायांचे दास्य भक्ती कशी होती त्याविषयी ऐकवणार आहे. आणि अभंग आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज हनुमंतरायाबद्दल काय म्हणतात, त्यांना काय विनंती करतात, त्यांना कसे शरण जातात आणि काय मागतात, ऐकण्यासारखा अभंग आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाट, मज दावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाट, शूर आणि धीर स्वामी काजी पै सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, तो का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरण जातात. ज्याला जे माहीत नाही आणि ज्याला अनुभव आहे, तर माहीत नसणाऱ्या माणसाने त्या माहीत असणाऱ्या माणसाला शरण गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. कारण तो त्या रस्त्याने गेलेला आहे, त्याचा अनुभव आहे आणि अनुभवाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान असतं. म्हणून तुकोबाराय हनुमंतरायाला ते विचारतात की हनुमंतराया, तुम्हाला मी शरण आहे. दोनदा म्हटलं आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट असली की दोनदा म्हटलं तरी द्विरुक्ती दोष येत नाही, कारण ती महत्त्वाची गोष्ट असते. तेव्हा शरण शरण हनुमंतराया, तुम्हाला मी शरण आहे. तुम्हा आलो रामदूता, आहा हा, तुम्ही रामाचे दूत आहात आणि तुम्हाला मी शरण आलेलो आहे. काय भक्तीच्या त्या वाटा, मला भक्तीच्या काय काय वाटा आहेत म्हणजे मला समजल्या की मी जे शक्य आहे, योग्य आहे, आवश्यक आहे अशा वाटेचं अनुसरण करेन आणि भगवंताची प्राप्ती करून घेईन. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा, सांगाव्या नाही दावाव्या. तुका म्हणे करुणी दावी, त्याचे पाय माझे जीवी. करून दाखवतात. तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारच्या वाटा ज्या आहेत ना, मज दावाव्या सुभटा. सुभट, भट म्हणजे योद्धा आणि सुभट चांगला योद्धा. सुभटा हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलींनी वापरलेला आहे अर्जुनाच्या संदर्भामध्ये. आणि मारुतराया तुम्ही कसे आहात, तर शूर आहात आणि धीर आहे तुमच्यामध्ये आणि स्वामीच्या सेवेमध्ये तुम्ही सादर आहात. स्वामी काजी पै सादर, स्वामी सादर आदरेण सहितम सादरम, आदरासह गोष्ट झाली पाहिजे. मग ते दान असो, धर्म असो, उपासना असो, ज्ञान असो, कर्मकांड असो, तर ते सादर असलं पाहिजे. आणि हे पै जे हा आलेला आहे ना, हे अक्षर स्वामी काजी पै सादर, पै हे पाद पूर्णार्थक अव्यय आहे. हे ठिकठिकाणी येतं. जेव्हा जे इतके अक्षर पाहिजे आणि एखादं अक्षर जर कमी पडलं ते पाद पूर्ण करण्यासाठी, तर पैचा उपयोग करतात. त्याला पाद पूर्णार्थक अव्यय म्हणतात. त्याला काही अर्थ नसतो. त्याचं काम काय, त्याचं काम एवढंच आहे की पाद पूर्णार्थक, तो पदाचा जो पाय आहे तो पूर्ण करणे, चरण पूर्ण करणे, हेच त्याचं काम आहे आणि हाच त्याचा अर्थ आहे. तो का म्हणे रुद्रा, तुम्ही रुद्र आहात. अंजनीचे या कुमारा, अंजनीचे तुम्ही कुमार आहात. असे सगळे विशेषणं तुकोबारायांनी घातलेले आहेत. तेव्हा मला भक्तीच्या वाटा दाखवा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता भक्तीच्या वाटा किती आहेत, तर शास्त्रकार असं म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम
आत्मनिवेदनम, ह्या नऊ भक्तीच्या वाटा आहेत. ज्याला जी भक्ती रुचेल म्हणजे आवडेल ती त्याने करावी, म्हणून भक्तीचे 9 प्रकार पडले. कारण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात म्हणजे स्वभाव असतात आणि स्वभावानुसार ते कर्म होत असतं. तेव्हा मारुतऱ्यांचं जे महत्त्व आहे ते एका श्लोकामध्ये शास्त्रकारांनी वर्णन केलं आहे. ते म्हणतात, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. कोणाला ज्ञान विचारावं तर असा समर्थ असला पाहिजे की ज्याचा वेग मनोजवम, मनासारखा वेग आहे. मारुततुल्य वेगम, दुसरं विषय नाही, वाऱ्याच्या वेगासारखा वेग आहे. जितेंद्रियम, इंद्रिय जिंकलेली आहेत. आणि बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिवानामध्ये तो श्रेष्ठ आहे. वातात्मजम, वायुपुत्र. वानरयूथ मुख्यम, वानराच्या कल्पामध्ये मुख्य आहे. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, आणि श्रीरामाचा दूत आहे. अशाला तुकाराम महाराज भक्तीच्या वाटा विचारतात. आता कोणी कोणकोणती भक्ती केली असा एक चांगलं सुभाषित, चांगला श्लोक आलेला आहे, तो ऐका. श्री विष्णू श्रवणे परीक्षित भवद वैयासके कीर्तने प्रल्हाद स्मरणे तदंग्री भजने लक्ष्मी पृथोपूजने अक्रूरस्त्वभिवंदने कपिपतिर दास्येथ सख्येर्जुनः सर्वस्वात्मनिवेदने बलिरभूत कृष्णाप्तिरेषां परम. इथे सुद्धा असं म्हटलेलं आहे की मारुतरायांचं नाव याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. प्रल्हाद स्मरण तदंग्री भजने लक्ष्मी पृथोपूजने आकुरस्तुभिवंदने कपिपतिर दासे. इथे कपिपतीचं नाव आले. कपिपती म्हणजे वानरांचा मुख्य असणारा हनुमंतराय. त्याने कोणती भक्ती केली तर इथे म्हणलं दास्य भक्ती केली. आणि सख्य अर्जुन हा वगैरे या नवविधा भक्ती कोणी कोणी कशी केली या श्लोकामध्ये भक्ती आणि भक्त असं साखळी गुंफलेली आहे. तर याच्यात हनुमंतरायांचं नाव आलेलं आहे. आणि सप्त चिरंजीव जे आहेत ना त्यातही मारुतरायाचं नाव आहे. अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमांश विभीषण कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. हे 7 चिरंजीव आहेत ना त्यात हनुमान याचं नाव आहे. तेव्हा सेवा हा परमधर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मला असा भक्त असेल ना तर मी त्याची सेवा करीन. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. म्हणजे सेवा हा खास धर्म आहे आणि सेवाच कमी होत चाललेली आहे. सज्जन हो, सेवा फार फार महत्त्वाची आहे. भगवद्गीता सांगते, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शन गुरु आहेत ना त्यांच्याकडे जेव्हा आपण ज्ञान शिकायला जातो तेव्हा कशा पद्धतीने जावं आणि तिथं कशा पद्धतीने राहावं हे सांगताना भगवान म्हणतात तद्विधी प्रणिपातेन. तिथे गेलं की गुरुला प्रणिपात करायचा. प्रकर्षेन निपातः प्रणिपातः म्हणजे निपतती म्हणजे पडणे आणि प्रणिपात म्हणजे धाडकेने एकदम लोटांगण घालणे, त्याला म्हणतात प्रणिपात. तर परिप्रश्नेन सेवया. आणि परिप्रश्न मग नंतर विचारायचं सेवे केल्यानंतर. सेवया परिप्रश्नेन. सेवया म्हणजे सेवेने. सेवा इथे पण शब्द आलेला आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम. सेवेच्या नंतर गुरु प्रसन्न होतात आणि मग ते आपणाला ज्ञान सांगतात. कसलं ज्ञान आहे ते? ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. इथे भजावे म्हणजे सेवा असा शब्द आलेला आहे. अगा ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करे सुभटा ओळगोणी. इथे सुभटा शब्द आला आहे आणि सेवा हा शब्द आला आहे की अर्जुना ज्ञानाच्या गाभाऱ्यात जर जायचं असेल तर तिथे सेवेच्या दारातूनच जावं लागतं. म्हणजे दारवंटा सेवा आहे. तेव्हा सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि तीच हनुमंतरायाने केली आणि प्रभू रामचंद्रांचा सहवास अखंड लाभला. आणि म्हणून तुकोबराय त्यांना भक्तीच्या वाटा विचारतात. तेव्हा वाटा त्याला विचाराव्यात आणि त्याची सेवा करावी, त्याला प्रसन्न करून घ्यावं आणि मग आपण ते विचारावं असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो,
हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.